नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. काल उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात असणाऱ्या फुलरई गावात एक दुर्दैवी घटना घडली. एका सत्संगात हजेरी लावलेल्या 80,000हून अधिक लोकात बाबांच्या चरणांची धूळ घेण्यासाठी झुंबड उडाली आणि त्यात चेंगराचेंगरी होऊन जवळ 120च्या जवळपास लोकांचं तिथं निधन झालं. गुदमरून एकमेकांच्या अंगावर अनेक लोकांचे पाय पडून त्या लोकांचा यात मृत्यू झाला आहे. सत्संग हा कशाचा होता, का होता, याची ना जिल्हा प्रशासनाला खबर आहे ना कोणाला. जिल्हा प्रशासनाचं म्हणणं असं आहे की तेथे असणारा एक जो महाराजांचा मठ किंवा उत्तर भारतात त्याला काय म्हणत असतील तेथील लोकांनी आम्हाला कार्यक्रमाची परवानगी मागितली होती. मात्र हा कार्यक्रम खाजगी होता, त्यामुळं त्याला परवानगी आम्ही दिली. पण त्या परवानगी मागणाऱ्यांनी इथं किती लोक येणार, त्यांची व्यवस्था कशी करणार याबाबत त्या अर्जात काही लिहिलं नव्हतं. मग त्या ह्याच्यात काही असं म्हणजे प्रिकॉशन काय घेतली जाणार, लोकांसाठी सोयी काय असणार हे काही नसताना मग प्रशासनानं या सत्संगाला परवानगी का दिली हा एक सर्वात कळीचा मुद्दा असतो. बरं, बाबाही तसे पूर्वी शासकीय नोकरीत असलेले, तेही पोलीस यंत्रणेतच आणि पोलिसाच्या गुप्तचर विभागात असलेले असे होते. त्या बाबांचं नाव नारायण साकारहारी उर्फ भोलेबाबा. आणि ह्या भोलेबाबांचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी त्या फुलरईत सत्संग होत असतो. आता पुढे होईल का नाही याबाबत आपण काय सांगणार म्हणा, पण त्यानं आध्यात्मिक ज्ञान कधी घेतलं, हा अध्यात्मातील मोठा गुरु कसा बनला हे प्रश्न जे विचार करणारी मंडळी आहेत, वैचारिक ज्यांना हे आहे त्यांना पडणार हे मात्र नक्की. पण काही झालं तरी भारत मेरा महान हे सिद्ध करणारी अशी उदाहरणं सारखी आपल्यासमोर घडत असतात. आणि या घडलेल्या ह्याच्यातून आपण काही बोध घेत नसतो आणि परत पुढच्या एखाद्या महाराज असो किंवा एखादा कुठला कोणी असो त्याच्या मागे आपण अगदी इड्या मेंढ्यासारखे जात असतो आणि मग त्यातून या घटना घडतात. काही लोकांच्या म्हणण्यानुसार भारतात प्रत्येक 50 किलोमीटरच्या परिघात एक असा महात्मा असतो. त्या महात्म्याचे दरबार भरतात. महात्मा गबड त्याच्यावर अंधाप्रमाणे श्रद्धा करणाऱ्या त्या भाविकांकडून यथेच्छ सर्व काही घेतो आणि तो गळगंज होतो. मग तो कधी पैशाच्या रूपानं त्याच्या भक्तांना हे करतो, कधी त्यांच्या शरीर सुखाच्या रूपानं, कधी इतर मार्गाने. पण तरीही आपण त्यातून काही शिकत नसतो, बोध घेत नसतो आणि ठेच लागली तरी परत पुढच्या दगडाच्या ठेच लागण्यापर्यंत त्या दगडाला आपण भंजत असतो. असो, आता यापुढं तरी असं होऊ नये अशी पुन्हा सर्वांचीच इच्छा असणार. पण आपणही ते पाळलं पाहिजे, हेही आपण ठरवलं पाहिजे आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, हेही तेवढंच खरं. काल विधान परिषदेच्या सभापती श्रीमती डॉक्टर नीलम गोरे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसासाठी निलंबित केलं आहे. 2-3 दिवस सभागृहात याच प्रश्नावरून गदारोळ सुरू आहे. आज अंबादास दानवेंनी
सभापतींना आपल्या हातून घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरीचं पत्र दिलं आहे. त्या पत्राच्या त्या पत्रानंतर पत्र सभापतींना पोचल्यानंतर त्यांनी त्यावर सखोल विचार केला आणि त्यानंतर मग त्यांनी उद्या किंवा आज संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व पक्षांची प्रमुख नेत्यांची एक बैठक बोलावली. यावरून त्या दिलगिरीचा अर्ज त्या स्वीकारतील असं दिसतंय आणि अंबादास दानवे यांच्या निलंबनाचं काळ कमी होईल हेच याच्यातून स्पष्ट होत आहे. तसं प्रसाद लाड यांनी ज्या सभागृहाचा तो विषयच नाही, हा विषय सभागृहात मांडून त्यावर राणा भीमदेवी थाटी भाषण करणं हेही जसं चुकीचं, तसंच अंबादास दानवेंनी सभागृहाची मान मर्यादा सोडून जी काही भाषा वापरली तीही चुकीचीच. त्यामुळं यावर आता लवकरच पडदा पडेल हेही कळतं. काल विधान परिषदेच्या 11 जागांसाठी पक्षी अशा 12 उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळं कालपासून हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी आपल्याला मतं कुणाकडून प्राप्त होतील यासाठी धावपळ करत आहेत आणि मग त्यात यश मिळतं आहे की नाही हे उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा 2 वाजेपर्यंत सर्व पाहतील आणि मग निवडणूक बिनविरोध करायची असेल तर ह्या 12पैकी कोणाला अर्ज मागं घ्यायला लावायचा याबाबत खलबतं होतील आणि मग 12वा उमेदवार आपला अर्ज मागे घेईल किंवा मग दोन्ही म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीकडे योग्य मताची बेगमी झाली तर मग दोघंही कोणावर दबाव आणणार नाहीत की अर्ज मागं घ्या आणि मग 12 जुलैला विधानसभेच्या सभागृहात प्रत्यक्ष मतदान होईल आणि ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस मग कोणाची सरशी झाली आणि कोण मागे सरकलं हे चित्र आपल्याला सर्वांना स्पष्ट दिसेल. हवामान तज्ज्ञांनी जुलै महिना सुरू झाला त्याच दिवशी जुलैमध्ये दणक्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता आणि तोही जुलैच्या सरासरीपेक्षा जास्त असेल असंही त्यांनी सांगितलं होतं. आणि कालपासून काल तर 2 जुलै होती, कालपासून महाराष्ट्रात जवळपास सर्व दूर पावसानं त्याची दखल घ्यावी अशी सुरुवात केली आहे. आज तर धाराशिव शहरात सायंकाळी 5 पासून जो पाऊस सुरू आहे तो थोडा थांबवून परत थोडा थांबवून असा आत्तापर्यंत पण चालूच आहे आणि त्यावरून हवामान अभ्यासकांनी जो अंदाज वर्तविला आहे तो सत्य ठरेल असं वाटतंय आणि तसंच व्हावं हीच सर्वांची इच्छा असणार आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.